अगणित सामन्यांमधला त्याचा विश्वासू साथीदार, त्याची लाडकी क्रिकेट बॅट जमिनीवर कोसळलेली पाहून शिवाचे हृदय धडधडले. त्यांच्या निर्दयी डावपेचांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या राक्षसी विरोधकांनी भयंकर आघात केला होता. शिवाच्या मनात आगामी सामन्याच्या विचारांनी धाव घेतली. चॅम्पियनशिपचे विजेतेपद शिल्लक राहिले. त्याचे मित्र, त्याचे सहकारी त्याच्याभोवती जमले आणि त्याला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत. पण शिव असह्य होता. ती बॅट लहानपणापासूनच त्याच्याकडे होती. ती त्याच्या खेळाच्या आवडीचे प्रतीक आहे. शिवाचे डोळे विस्फारले कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक जीर्ण, तरीही भव्य क्रिकेट बॅट दिली. ही तुझ्या आजोबांची बॅट होती. पिढ्यानपिढ्या गेली, तो म्हणाला. त्याला स्वतः भगवान विष्णूंनी आशीर्वाद दिला होता असे म्हणतात. शिवाचे हृदय अभिमानाने आणि कृतज्ञतेने फुलले. त्याला बॅटची ऊर्जा त्याच्यातून जात असल्याचे जाणवत होते. अंतिम सामन्याचा दिवस आला आणि दैवी बॅटने सज्ज असलेल्या शिवाने आपल्या संघाला मैदानात नेले. विरोधकांनी टर उडवली, पण शिवाची जिद्द अटल होती. खेळ सुरू झाला आणि शिवाची कामगिरी अभूतपूर्व काही कमी नव्हती. अचूक आणि ताकदीने चेंडूवर मारा करत बॅट त्याच्या हातात जिवंत झाल्याचे दिसत होते. शिवाचा संघ विजय झाल्याने, चॅम्पियनशिपचे विजेतेपद त्यांच्याकडे असल्याने गर्दी उसळली. शिवाच्या सहकाऱ्यांनी त्याला खांद्यावर उचलले, जय जयकार केला आणि त्याच्या नावाचा जप केला. राक्षसी विरोधक निसटले, पराभूत झाले आणि नम्र झाले. शिवाने ट्रॉफी उंचावर ठेवताच दिव्य बॅट अजूनही त्याच्या हातात पकडली होती. त्याला आजोबांची उपस्थिती जाणवली आणि त्याच्यावर हसत होते. त्याच्या विजयामागील खरी शक्ती बॅटमध्ये नसून त्याच्या कुटुंबाच्या प्रेमात आणि वारशात आहे हे त्याला माहीत होते.